राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल सारखे नेते, ज्यांना पळपुटे आणि ब्रिटिशांना माफीनामा लिहिणारे भित्रे म्हणतात, यांचं म्हणणं आहे ते इंग्रजांचे नोकर म्हणून काम करणार होते. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांना शूरवीर संबोधलंय. ज्या व्यक्तीला 50 वर्ष जन्मठेप झाली, तुरुंगात असताना असंख्य वेदना ज्याने सहन केल्या, तुरुंगातून सुटून ज्या व्यक्तीने रत्नागिरीत नजर कैदेत राहूनही भगतसिंग सारख्या अनेक युवांना भारताच्या स्वातंत्र्याकरता प्रेरित केलं, ज्याने जन्मल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त भारताच्या स्वातंत्र्याचा विचार केला, तो खरंच पळपुटा होता? कोण होते ते देशभक्त? सगळं पाहायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. 1883 मध्ये भागूर गावात जन्मलेले विनायक दामोदर सावरकर, न उलगडणारा एक शूर सेनानी, एक असा देशभक्त ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळण्याची मोहीम काँग्रेसच्या 31 वर्षांआधी म्हणजेच 1899 मध्ये केली होती. ते मॅझिनीच्या आयडिओलॉजीतून इन्स्पायर्ड होते, ज्यांनी यंग इटली ग्रुप म्हणजे फ्रेंच किंगडम अगेन्स्ट अखंड इटली या मोहिमेकरता स्थापन केलेला. यातून प्रेरित होऊन वीर सावरकरांनी 1904 मध्ये नाशकात अखंड भारताचं विजन बघत अभिनव भारताची स्थापना केली. ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणारी एक क्रांतिकारी संघटना. या अभिनव भारताचं एकच मिशन होतं, ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणं. त्यांच्या सक्रियतेमुळे आणि प्रभावी लेखनामुळे अनेकांना स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली, ज्यात भगतसिंग सारखे स्वातंत्र्यवीर होते. सावरकरांनी अनेक कार्य केली आहेत. त्यातील हे कार्य तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. शब्दकोशातील कितीतरी नावं जी इतर भाषांमध्ये होती ती मराठीत केली. उदाहरणार्थ, चित्रपटाच्या आधी जी नावं दाखवली जातात, डायरेक्टर, प्रोड्युसर, एडिटर, याला मराठी भाषेत जी नावं आहेत म्हणजे संकलक, संचालक, दिग्दर्शक, ही त्यांनी भाषांतरित केलेली आहेत. एवढंच नाही तर मेयरला महापौर यासह अनेक नावं सावरकरांनी दिली आहेत. साहित्याशिवाय सावरकर विज्ञाननिष्ठ कसे होते, जे आजच्या काळाशी कसं उपयुक्त आहे? अमुक दिवशी उपवास केल्यास स्वर्गप्राप्ती होते, याचे पुरावे काय? एकाने उपवास करून त्याला स्वर्गप्राप्ती होते, मग दुसऱ्याने केल्यास त्याला का नाही? हे सत्य की असत्य? याला असत्यच म्हणावं लागेल, कारण पुण्य, पाप, स्वर्ग आणि नर्क यासारख्या संकल्पना अजून स्पष्ट झालेल्या नाहीत. दुसरं म्हणजे वर्ण जर गुणधर्मांवर आधारलेला असेल आणि जन्मावर नाही, तर मग आजचे चातुर्वर्ण्य जन्मजात कसे? या वर्णांवर सावरकरांनी म्हटलंय की वर्ण 4 असोत किंवा 5, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य काय? त्या 4 वर्णांच्या आज 4000 झालेल्या जाती कशा नष्ट कराव्यात हे आपलं कर्तव्य आहे. हे काही निवडक मुद्दे आहेत. याशिवायही भरपूर काही आत्ताच्या काळात शिकण्यासारखं त्यांनी त्या काळात लिहिलेलं आहे. ते सगळंच एका व्हिडिओत सांगणं कठीण आहे. म्हणून त्यांच्या काही बाबी, ज्या काही अंशीत सगळ्यांना माहिती आहेत, ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनाच्या पूर्वार्धात इंग्रजांशी लढलेले, नंतर साहित्य आणि त्या संदर्भातील योगदानाबद्दल ओळखले जाणारे असे हे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे कौतुक करत म्हटलंय. त्यांचे प्रभावी योगदान मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करते आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आपल्याला उत्साहाने प्रयत्न करण्यास उद्युक्त करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सावरकरांच्या वारशाबद्दल बोलताना म्हटलंय, सावरकर युग आणि मोदी युगात कोणताही फरक नाही, ते एकसारखेच आहेत. फडणवीस यांनी सावरकरांचे विचार आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केलंय. वीर सावरकरांच्या वारशावर अजूनही वादविवाद सुरू आहेत. काही जण त्यांना एक नायक म्हणून गौरवतात, तर काही त्यांच्या विचारसरणीवर टीका करतात. त्यांनी देशासाठी केलेल्या कामांची यादी वाचायला गेलं तर एक ग्रंथच होईल. त्यांचे जीवन विचारांच्या शक्तीची महत्त्वाची आठवण करून देते. मग काय वाटतं, सावरकर खरे क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक होते की एक जटिल व्यक्तिमत्व? तुम्हाला काय वाटतं, कोण होते वीर सावरकर? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी मराठी मूडला नक्कीच फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.